नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला पुणे येथील मिहिर टुरिझमच्या प्रमुख प्रतिभा सुधीर करंदीकर येत आहेत. आजचा योग असा आहे, यावर्षी दुर्गा महोत्सव सुरू होतोय आणि या दुर्गा महोत्सवामध्ये एक नवीन दुर्गा आपल्या भेटीला येत आहेत. BCom MSW पर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रतिभा करंदीकर यांनी सातारा येथे अभाविपचं पूर्ण वेळ काम केलं. त्या जिल्हा संघटन मंत्री होत्या आणि विविध कामाच्या निमित्ताने देशातल्या अनेक प्रांतामध्ये त्यांचा प्रवास झाला. त्यांचं अनेक विषयांमध्ये अभ्यास आहे. अगदी कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, विविध विषयातलं काउन्सिलिंग असेल आणि पर्यटनचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयामध्ये लेखन, संवाद आणि वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग असतो. आपल्या आजच्या भेटीमध्ये एकूण पर्यटन विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये काय स्कोप आहे आणि आता जे काही चाललंय पर्यटन, हे सुनियोजित पर्यटन ह्याला म्हणता येईल का, आपण थेट प्रतिभाताईंशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार प्रतिभाताई, इंद्रधनुष्यमध्ये स्वागत. प्रदीप दादा, मी जे म्हणालो की तुम्ही गेले 27 वर्ष झालं मिहिर टुरिझमच्या माध्यमातून एकूण पर्यटन विषयामध्ये तुमचं योगदान देत आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा देशात जे काही चाललंय पर्यटन, हे सुनियोजित आहे का, किती स्कोप आहे आणखीन करायला, याबद्दल जरा सांगा ना. नक्की. मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार करते आणि दुर्गा पूजा, शक्तीची पूजा हा प्रवास आता चालू होणार आहे आपला. तर त्या निमित्ताने तुम्ही मला बोलवलं म्हणून मी तुमचेही आभार मानते. मुळात म्हणजे महाराष्ट्र पर्यटन हे सुनियोजित पेक्षा सुद्धा सुरू होणं, याच्यामध्ये आमचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. 27 वर्षांपूर्वी महाराष्ट्र पर्यटन म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं नाक मुरडलं जायचं. अत्यंत दुर्लक्षित असं हे महाराष्ट्र पर्यटन त्या काळात होतं. आणि त्या दुर्लक्षित अवस्थेपासून आज अक्षरशः हजारो पर्यटक वेगवेगळ्या किनाऱ्यांवर असतील, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असतील, किल्ल्यांवर असतील, हे आपल्याला आज दिसत आहे. परंतु ह्याचं सुनियोजन हा विषय हा आणखी खूप पुढचा आहे. मुळात म्हणजे पर्यटनाचं ज्ञान होणं आणि पर्यटन का सुरू झालेलं आहे, किंवा पर्यटन कुठल्या वर्तुळामध्ये फिरलं पाहिजे, याचा विचार आम्हाला काम करता करताच मिळाला. मुळात म्हणजे अश्मयुगापासून आपला इतिहास चालू होतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि आपला हा डेक्कन प्लॅटू तयार झालेला आहे. आणि तो तयार होत असताना आपल्याला लक्षात असं येतं की जीवसृष्टी निर्माण झाली. जीवसृष्टीनंतर हळूहळू जंगलं, नद्या, समुद्र किनारे, सह्याद्री, सातपुडा अशी भूरूप आपल्याला बघायला मिळाली. आणि यातूनच हळूहळू इतिहासाला सुरुवात झाली. अश्मयुग, ताम्रयुग आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आदिमानवाचा संचार आहे. आणि हा आजही आपल्याला दाखवता येतो पर्यटनाच्या रूपाने. त्यामुळे आपला इतिहास काय आहे, भूगोल कसा तयार झालेला आहे, याच्या विषयीचा अभ्यास आम्हाला करता आला आणि तो आम्ही लोकांपर्यंतही पोहोचवला. आणि यातूनच पर्यटनाची सुरुवात आम्ही केली. त्यावेळेला अनेक पर्यटन स्थळं होती, परंतु दुर्लक्षित आणि थोडीशी काहीशी लोकांनी त्याची चांगल्या पद्धतीचा अभ्यास करण्यासारखी अशी ती नव्हती. आणि तिथपासून आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन, तिथल्या व्यक्तींना भेटी देऊन या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न चालवला आणि तो यशस्वी देखील झाला. आणि आज आपल्याला म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पर्यटक फिरताना, की जे महाराष्ट्र बघायला उत्सुक आहे असे आपल्याला पर्यटक आज आपल्याला मिळत आहेत. याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. किल्ल्यांचा अभ्यासक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीचे अभ्यासक असतील, किंवा लेण्यांचे अभ्यासक असतील, 750 किलोमीटरचा आपला सागर किनारा आहे तर त्याचे अभ्यासक असतील, असे अनेक अभ्यासक आज कार्यरत आहेत.
त्याच्यामध्ये अनेक तरुणांची सुद्धा आणि महिलांची खूप मोठ्या प्रमाणावर अशी ठिकठिकाणी आपल्याला नावं दिसतील. आणि म्हणूनच हे पर्यटन जर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने न्यायचं असेल तर त्याला अनेक गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. परंतु मला तरी मी आता आज समाधानी आहे की महाराष्ट्र पाहण्यासाठी उत्सुक असलेले हजारो लोक आज आपल्याकडे फिरताना दिसतात. नाही, तुम्ही फार त्यामुळे छान मला याचा सांगितली. खूप आनंद होतो. तुम्ही फार छान सांगितलं. तर मला असं ते एक सहज डोक्यात आलं की आपण आता ह्या नव्या सगळ्या पिढीमध्ये समजा संगणक साक्षरता आहे. आता केवळ साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणं असं नाहीये, तर अनेक विषयातली साक्षरता. तसं पर्यटन साक्षरता याबद्दल किती जागरूकता निर्माण झाली आहे, आणखीन काय स्कोप आहे जरा सांगा ना. थोडं मला म्हणजे क्षमा करा पण साक्षरता हा विषय हा थोडासा वृक्ष वाटेल नाव आहे. तर पर्यटन हा छंद झाला पाहिजे. वा. पर्यटन ही आवड झाली पाहिजे. आणि ही आपली जी आवड आहे किंवा हा छंद आहे हा आपल्या रोमारोमात भिडला पाहिजे. कारण त्यातूनच आपल्याला दास डोंगरी राहतो असं म्हणणारे गोनीदा भेटलेले होते. आणि त्यातूनच आपल्याला महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवणारे बाबासाहेब पुरंदरे देखील मिळालेले आहेत. आणि म्हणून आपण साक्षरता या विषयापेक्षा सुद्धा आपण छंद, आवड, आपलेपणा आणि माझा महाराष्ट्र असं जर लोकांमध्ये आपण त्याचं रूप निर्माण केलं तर त्याचा एक वेगळा परिणाम मला असं वाटतं होईल. आणि सर्व प्रकारच्या समुदायांमध्ये याचं म्हणजे फक्त खाप्या मजा करा, माझ्याकडे पैसे असतील तरच मी पर्यटनाला जाईल असं न होता सगळ्या प्रकारच्या लोकांना आज फिरता यावं अशी महाराष्ट्राची सगळी भौगोलिक किंवा ऐतिहासिक ही जी काही ठिकाण आहे ही लोकांपर्यंत जावीत असं मला वाटतं. नाही, प्रतिभाताई, तुम्ही जे सांगितलं ना, तर माझ्या मनात एक सहज प्रश्न आला की कोणत्या कोणत्या विषयातले पर्यटन आहेत. समजा महाराष्ट्रात किल्ले बघायचे आहेत, महाराष्ट्रातली मंदिरं बघायची आहेत, असं काय काय त्याची कॅटेगरी आहे आणि तसे प्लॅन्स आहेत का? काय निश्चित म्हणजे आम्ही ज्या वेळेला पर्यटनाची सुरुवात केली त्यावेळेला त्या प्रकारच्या पर्यटनाचा जो काही भाग होता तो त्यावेळेला फक्त देवदर्शन किंवा अशा पद्धतीत थोडासा मर्यादित असा झालेला होता. परंतु त्यानंतर अभ्यास करता करता असं लक्षात आलं की अनेक गोष्टी आज आपण पर्यटन म्हणून पाहू शकतो. म्हणजे आपण ज्यावेळेला समुद्रावर जातो तेव्हा आपल्याला पाणी सहज दिसतं, परंतु त्या ठिकाणी असलेली जीवसृष्टी किंवा त्या ठिकाणी असलेली झाडं ही आपल्याला दिसतात का? तर ती पाहण्यासाठी आपण गेलं पाहिजे. किंवा आपण ज्यावेळेला किल्ल्यावर जातो तेव्हा किल्ल्याच्या सुद्धा पायथ्याशी असलेली वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता ही आपल्याला दिसते का? किल्ल्यांचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला भूल पाडतो का? की कित्येक प्रकारच्या शूरवीरांनी त्या ठिकाणी आपले जीव गमावलेले आहेत आणि तो किल्ला आपल्या हिंदवी स्वराज्यात ठेवलेला आहे. हे आपल्याला लक्षात येतं का? तर अशा प्रकारचे आम्ही अनेक वैभव वीरभूमी महाराष्ट्राचे अशा प्रकारचं एक आम्ही कार्ड तयार केलं आणि त्याच्यामध्ये सह्याद्रीचा घाट, खारफुटी जंगल, जैवविविधता, पठार, जंगल दर्शन, पक्षी अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, सामाजिक प्रकल्प, भौगोलिक आश्चर्य, सातपुडा पर्वतरांग, धबधबे, तलाव असे अनेक म्हणजे हे मी वाचूनही दाखवू शकणार नाही इतके विषय आज आपल्याकडे आहेत. जो विषय आपल्या मनात येईल तो विषय घेऊन आपण करू शकतो. म्हणजे काही लोक आज आता मंदिरं बघण्यासाठी फक्त बाहेर पडतात, टू व्हीलर घेतात, बाहेर पडतात आणि त्याचे ब्लॉग बनवतात आणि लोकांना दाखवतात. तर अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो आणि त्यातून आपल्याला आर्थिक समृद्धीही येऊ शकते, त्याचबरोबर माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. माझ्या मनात एक प्रश्न असा आला की वेरूळ अजिंठ्यामध्ये समजा आपण बघायला गेलो तर तिकडे गाईड आहेत. महाराष्ट्रात किती ठिकाणी गाईड आहेत आणि किती ठिकाणी आणखीन गाईड उपलब्ध व्हायला हवेत, यासाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? ज्या ठिकाणी बंधनं घातली गेलेली आहेत की इथे गाईड असल्याशिवाय जायचं नाही
अशा ठिकाणी आज आपल्याला गाईड दिसतात. परंतु गाईड असावेत हे बंधन न राहता पर्यटकाला वाटलं पाहिजे की आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असला पाहिजे, वा. आपल्याला कोणीतरी अभ्यासक असला पाहिजे, मग आपण हे नीट बघू शकतो ही जी गोष्ट आहे. तर ती जेव्हा शक्यता वाटायला लागेल, कारण काय आहे की गाईडला पैसे द्यायचे असतात होय. आणि ते पैसे देणं हे अनेकांच्या, म्हणजे एक छोटंसं उदाहरण मला जर वेळ असेल तर मी सांगू शकते हो, बिलकुल बिलकुल, की सांगा ना. साताऱ्याजवळच्या बारामोटांच्या विहिरीकडे आम्ही गेलो अच्छा. आणि त्या ठिकाणी आम्ही तिथल्या एका समोरच्या घरामध्ये गेलो. त्याला विचारलं की तुला या विहिरीचं काही इतिहास किंवा याविषयी माहिती आहे का? तो म्हणाला, हो येतो मी तुमच्या बरोबर. आणि ते आमच्याबरोबर आला. ताई मी सगळी माहिती सांगतो. सगळी माहिती त्यांनी आम्हाला सांगितली. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही जर पुण्याहून किंवा अन्य ठिकाणून तुझ्याकडे माणसं म्हणजे पर्यटक पाठवले तर तू सांगशील का? आणि तू त्यांच्याकडनं पैसे पण घे. तो तयार झाला. पुण्यातून एक ग्रुप ज्येष्ठ नागरिकांचा तिथे गेला. आमच्या म्हणजे माहिती घेऊन आमच्याकडनं गेला. गेल्यानंतर त्यांनी ते सगळं बघितलं, विचारलं. त्याच्या हातावर 10 रुपये टिकवले. बापरे. आणि अत्यंत श्रीमंत, म्हणजे ही सगळी मंडळी, त्यांची सगळी मुलं ही परदेशात गेलेली राहायला आणि ही सगळी अत्यंत सधन कुटुंबातली माणसं होती आणि त्यांनी हा प्रकार तिथे केला. त्यांनी ते 10 रुपये त्यांना दिले आणि म्हणाले, काही तुम्ही दिलं नाही तरी चालेल, पण मी इथे उभं राहणार आहे आणि इथे सांगणार आहे आल्या गेलेल्या लोकांना, कारण हे माझं गाव आहे आणि या माझ्या गावातली ही बारामोटांची विहीर आहे आणि ह्या विहिरीचा अभिमान मला आहे, त्याचा इतिहासाचा अभिमान मला आहे, म्हणून मी हे करणार. तर तुम्ही फार हे छान सांगितलं. म्हणजे म्हणून मी जो साक्षरता शब्द वापरला ना, की काय पर्यटनाला गेल्यानंतर माणसं कशावरती पण खर्च करतात, खाण्यापिण्यावरती जास्त खर्च करतात बरोबर. किंवा तिकडे राहण्याच्या विषयात खर्च करतात, खरेदीवर खर्च करतात. पण ज्या विषयासाठी पर्यटन आहे, जे बघायला आपण जातो, त्याची मात्र त्याला काहीच माहिती असत नाही. तिकडे जाणार, फोटो काढणे, आजकाल त्यात मोबाईल बरोबर आहे, फोटो काढणं, त्यातच ते बघण्याचा आनंद घेणं, हा जो विषय आहे ना, तो लोकांमध्ये नाही आहे. अशा अर्थाने म्हणालो, की साक्षरता हा विषयामध्ये काय काय आणखीन करायला पाहिजे. ते आता आपल्याकडे अनेक लेखक आहेत, अनेक फोटोग्राफर आहेत, अनेक ब्लॉगर आहेत किंवा युट्यूब चॅनलवर अनेक लोकांनी माहिती पाठवलेली असते. या सगळ्या गोष्टींची रेलचेल आहे. आणखी साक्षरता म्हणून काय हवं आहे? रेलचेल आहे. परंतु मानसिक तयारी, पैसे देण्याची, आपल्या माणसांचा मान राखण्याची, याची गरज आहे. आणि ही गरज आपण साक्षरता असं न म्हणता, हा माझा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना मी जर भेट दिली तर त्या ठिकाणचा माणूस, त्या ठिकाणचा तरुणच उभं राहणार आहे. तो कुठल्याही प्रकारची आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही, कारण त्याला शेतीत काही मिळत नाही म्हणून, किंवा दुष्काळग्रस्त असेल तर त्याला थोडेसे पैशाची आपण एक मदत करू शकू की ज्यातून तो स्वतः उभा राहणार आहे. हे आत्मभान जर आपल्या महाराष्ट्रीयाला आलं तर निश्चितपणाने पर्यटन वाढेल आणि ते सुदृढ पर्यटन असेल. नुसतं पैसे फेका आणि आम्हाला हे दाखवा, मग पैसे आम्ही फेकलेत तर आम्हाला हे तुम्ही नाही दाखवलं, आम्हाला हे खायला नाही दिलं, आम्हाला अशी रूम नाही दिली, हे होणार नाही. आणि हेच आम्ही अनुभवलं. आमच्याकडून अक्षरशः खूप मोठी मोठी माणसं, मोठे लेखक असतील किंवा अन्य असतील, हे सगळे जातात. परंतु त्या ठिकाणी आम्ही जर सांगितलं त्यांना की राहण्याची अशी अशीच व्यवस्था आहे बरं का, ह्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही, खाण्यापिण्याचं एवढंच मिळेल बरं का, यापेक्षा जास्त मिळणार नाही, तर त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी म्हणजे जाण्यासाठी ते प्रवृत्त होतच असतात. ह्याच्यामुळे ते अडकून राहत नाहीत, अडकून राहत नाहीत. त्यामुळे आपण ह्याचा विचार नक्की, कारण पूर्वी आम्ही जेव्हा चालू केलं त्यावेळेला रस्ते नव्हते सगळीकडे चांगल्या प्रकारचे. त्यानंतर मोबाईल तर नव्हतेच तेव्हा. ट्रंक कॉल लावून आम्हाला बुकिंग घ्यावं लागायचं. तिथपासून सुरुवात झालेली आहे. मग त्या काळात पर्यटन वाढलंच ना. त्यामुळे पर्यटन वाढीची ही कुठलीही अशा प्रकारची अट असता कामा नये. पर्यटन हे आत्मभानाने,
निवेदनांनीच झालं पाहिजे. नाही, तुम्ही फार छान मुद्दे सांगितले. माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की तुम्ही 27 वर्षापूर्वी जेव्हा हा व्यवसाय म्हणून पत्करलात, आवड होती या विषयात काहीतरी आपण वेगळं करावं इतरांपेक्षा, त्यावेळची महाराष्ट्राच्या पर्यटनाची स्थिती म्हणजे या क्षेत्रातला रोजगार काय होता, आज काय स्थिती आहे आणि भविष्यात स्कोप काय महाराष्ट्राचा, किती जणांना ह्या विषयामध्ये रोजगार देता येऊ शकतो, तर हे सांगा ना मला. निश्चित याची आकडेवारी आज माझ्याकडे नाहीये, कारण अशा प्रकारची आकडेवारी काढण्याची कुठलीच वेळ आमच्यावर तशी आलेली नाही अजून तरी, कारण आम्हाला आमचीच कामं एवढी आहेत की बरोबर, ती करता करता आम्हाला हा वेळ दमछाक होतीये. काढणं शक्य नाहीये. हा, तर काढू आम्ही, पण त्या आकडेवारीवर कुठलाही आम्ही आमचा विषय ठेवलेला नाही. आम्ही असा विषय करतो आहोत की ठिकठिकाणी आज आपल्याला महाराष्ट्र बघायचा आहे असं म्हणणारी मंडळी आढळत आहे. आणि जर आपण सुट्टीचे विचार केले तर त्या सुट्टीमध्ये कोकण किनारे आज या दिवशी फुल आहे, कुठलंही तिथे त्या ठिकाणी बुकिंग मिळणार नाही, अशा प्रकारच्या बातम्या हळूहळू सुरू झालेल्या आहेत. आणि पूर्वी असं आम्हाला वाटायचं, आम्ही गोवा पण करतो, परंतु गोवा पर्यटन करत असताना आम्हाला तेव्हा जाणवायचं की क्रिसमसला तिथे अजिबात जागा नसायची आणि आम्हाला ते सांगायचे की तुम्ही कोणीही पाठवू नका, इथे अजिबात जागा नाहीये. मग त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रात त्यांना ज्या वेळेला सांगायचो किनाऱ्यांवर जायला, तेव्हा लोकांची त्या गोष्टीकडे थोडीशी बघण्याची वृत्ती बदलायची. आणि एकदा असा एक प्रसंग आला की क्रिसमसला आपल्याकडचे सगळे किनारे फुल होते, सगळी हॉटेल फुल होती आणि आमचे पर्यटक समोर बसले होते, त्यांना हे सगळं आम्ही सांगत होतो. त्या पर्यटकांना एवढा आनंद झाला की आम्हाला खूप छान वाटलं की या वर्षी नुसतं गोवा फुल आहे असं म्हणून तुम्ही थांबत नाही, आता महाराष्ट्रही फुल आहे. वा, हा विषय त्या ठिकाणी आला. त्यामुळे हा विषय हा कुठल्याही आकडेवारीचा नसून महाराष्ट्राचं वातावरण बदलण्याचा आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारला 1800 कोटी रुपये का द्यावेसे वाटले पर्यटनावर? हेच पूर्वी ज्या वेळेला पर्यटनाचं बजेट यायचं त्यावेळेला ते पर्यटनाचं सगळं बजेट कुठेतरी अमेरिकेतल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते बजेट पूर्ण व्हायचं. पण आज आपल्या महाराष्ट्रात हे बजेट आपल्या पर्यटकांसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. हाच बदल आहे ना खूप मोठा. तुम्ही हे फार म्हणजे छान सांगितलं. ह्यातली आकडेवारीत अडकण्यापेक्षा त्याला स्कोप भरपूर आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या बोलण्यामध्ये किंवा एकूण तुमच्या त्या मिहिर टुरिझम मध्ये वीरभूमी महाराष्ट्र असं एक तुम्ही मांडतात, तर ते काय संकल्पना आहे जरा ते सांगा ना आमच्या दर्शकांसाठी. एक्झॅक्टली. मध्यंतरी एक तिथे गणेश फेस्टिवल असतो, त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं आणि सुधीर करंदीकरांचं माझ्या तिथे भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तर होती. तर त्यावेळेला एक तरुण मुलगा उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं आपण महाराष्ट्राचं, पुण्याचं एक वेगळ्या प्रकारचं असं काय म्हणू आपण त्याला, मार्केटिंग केलं पाहिजे. तर त्या मार्केटिंग करताना आपण काय नाव देऊन मार्केटिंग केलं पाहिजे? त्याचं कारण असं आहे की आपण बघतो हिमाचल देवभूमी म्हणतात किंवा केरळ आहे ते म्हणतात गॉड्स ओन कंट्री. मग महाराष्ट्र काय आहे? तर त्यांनी सांगितलं की दिस इज वॉरियर्स लँड किंवा लँड ऑफ वॉरियर. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की हे जे नाव आहे हे आम्हाला एकतर इंग्रजीमध्ये मुळीच मान्य नाही, दुसरं आम्ही हेच नाव म्हणजे वीरभूमी महाराष्ट्र हे 14 साली सरकारमध्ये आमच्या नावाने पूर्णपणाने रजिस्टर करून घेतलेलं आहे आणि त्याच नावाने आम्ही हे काम करतो. आणि वीरभूमी म्हणजे फक्त तलवारी घेतलेले वीर नसतात, तर वीर हे एक सामान्य माणूसही असू शकतो किंवा सामान्य व्यक्तीही असू शकते की ज्यांनी काही चांगल्या पद्धतीचं काम, आत्माभिमानाचं काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. आणि अशा अनेक व्यक्ती आपल्याला सापडू शकतात की ज्या आहेत
ज्या ठिकठिकाणी आहेत. म्हणजे देगलूरकर सर तर असं म्हणतात की प्रत्येक दगड हा अभिमानाने भरलेला आहे. वा त्या दगडाला तुम्ही पर्यटनाचं फक्त एक साधन उपलब्ध करून द्या, तो दगड प्रसिद्ध होईल. वा कारण इतक्या घटना महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. विचार करा ना की आपण जर 2500 वर्षांपूर्वीचा सातवाहनांचा इतिहास पाहिला तर त्यावेळेला शकांनी इकडे आक्रमण केलं होतं आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या जवळ शकांना परत फिरायला लागलेलं होतं. हे सातवाहन राजांनी केलेलं. त्याच नंतर ह्याच पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुण्यामध्ये सोन्याचा नांगर शिवरायांनी आणि जिजाऊंनी फिरवलेला आहे की जे मुस्लिमांच्या विरुद्ध, परकीयांच्या विरुद्ध उभे राहिले स्वातंत्र्यासाठी. तसंच पुण्यामधल्या लोकमान्य टिळकांनी बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी इथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे पुणे, महाराष्ट्र हे आपल्याला काय सांगतो तर आपल्याकडे जो प्लॅटू, डेक्कन प्लॅटू म्हणजे आपण ज्वालामुखीपासून तयार झालेले माणसं आहोत आणि ती अशी जाज्वल्य असणार आहे. आणि ती जी त्यांची जाज्वल्यता आहे ती या पर्यटनातून वाढीस लागणार आहे. ती कमी होणार नाहीये. आणि ती वाढीस लागण्यासाठी खाप्या मजागराचं पर्यटन कमी करून ते अशा पर्यटनाकडे जर आपण वळवलं आणि वळणारच आहे तर आपण निश्चितपणाने कुठल्या जगातल्या सगळ्याच गोष्टींना आपण मागे टाकू शकतो. कारण आपल्याकडे सातवाहनांनी इथे 460 वर्ष राज्य केलं. राजवट त्यांची होती आणि याला झाली 2500 वर्ष. तर त्या राजवटीमध्ये त्यांनी पूर्ण तिन्ही समुद्रांवर त्यांचं राज्य होतं. त्रिसमुद्र विक्रम असं त्यांना नाव त्यांनी घेतलेलं होतं. आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे अगदी सांस्कृतिक सगळ्या, आर्थिक सगळ्या सीमांना त्यांनी स्पर्श केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ठिकठिकाणच्या परदेशांमधली जी काही व्यापार आहेत ते त्यांनी उभे केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे ही सगळी सीमा त्यांनी आधीच गाठलेली आहे. आपल्याला आता म्हणजे काही काम नाहीये. आपण फक्त त्यांचं स्मरण करायचंय. आणि आज तुम्ही हा दिवस जो काही निवडलेला आहे तो पूर्वजांचं स्मरण करण्याचाच दिवस आहे. आपण बोलतो आहोत आणि मला असं वाटतं की यांचं स्मरण आम्ही सतत ठेवत असतो आणि त्यातूनच आम्ही पर्यटनाचं काम हे करण्याला उद्युक्त झालेलो आहोत. प्रतिभाताई, धन्यवाद. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, मग सबस्क्राईब करा.